सिरसाळा पोलीस स्टेशनने आम्हाला सकाळी पहाटे 4च्या दरम्यान ज्यावेळेस उचललं त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला आल्याच्यानंतर त्यांना विचारलं की बाबा आम्हाला इथं कशासाठी आपण घेऊन आलेला आहात, नेमकं कारण काय. त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की केंद्रीय कृषी मंत्री यांचा कार्यक्रम आहे ना, आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये काळे झेंडे वगैरे दाखवणार आहात आणि त्यांचा निषेध व्यक्त करणार आहात. माझा पोलीस प्रशासनाला एक प्रश्न आहे, तो कार्यक्रम आमच्यासाठी होता, आम्ही बी शेतकऱ्याची मुलं आहेत. तो कार्यक्रम जर आमच्यासाठी होता तर आम्ही असे निदर्शनं का करू. ते काही कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नव्हता किंवा तिथं कुठले राजकीय व्यासपीठ नव्हतं. तो आमच्यासाठीच कार्यक्रम होता. मयंक गांधी सर यांचं काम गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही बघतो, आम्ही त्यांच्यासोबत टीमसोबत काम केलेलं आहे. पण या ठिकाणी कुठंतरी राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाला बळी पडून या ठिकाणी आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने केलेला आहे. खरं तर आज या घटनेचा संपूर्ण घटनेचा जेवढा निषेध करतो तेवढा तो कमी आहे. कारण आम्ही ज्यावेळेस आम्हाला इथं आणण्यात आलं सकाळी पहाटे, कारण घरून पण उचलण्यात आलं, घरचे लोक टेन्शनमध्ये, आम्ही बी आम्हाला तो त्रास झाला, मानसिक त्रास झाला त्या गोष्टीचा. पण इथं आल्यानंतर असं कळलं की शेतकरी आंदोलन करतोत म्हणून आम्हाला उचलण्यात आलं. मग आम्ही हे आंदोलन करायचे नाहीत का? शेतकऱ्याच्या पोराने आपल्या होणाऱ्या अन्यायावर बोलायचंच नाही का? आणि आम्ही असा अन्याय सहनच करायचा का? आणि जर आम्ही बोललो तर आम्हाला अशा पद्धतीनं नंतर त्रास दिला जाईल. म्हणून यापुढे आमचे शेतकऱ्यांची पोरं रस्त्यावर उतरणार नाहीत अशी मला यामागं भीती वाटत आहे. मी SP साहेबांना या ठिकाणी सांगतोय, माझे SP साहेबांना विनंती आहे की जी तत्परता पोलीस प्रशासनानं आम्हाला या ठिकाणी सकाळी काही चूक नसताना कुठलंही, म्हणजे आम्हाला त्यांनी 168ची नोटीस देखील दिली होती. आम्ही प्रशासनाला सांगितलं होतं सर की नोटीस द्यायची देखील आम्हाला गरज नाही, कारण आम्ही असं कुठलाही गैरकृत्य करणार आहे. त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला आनंदानं सहभागी व्हायचं आहे. पण पोलीस प्रशासनानं या ठिकाणी आमचं कुठलंही म्हणणं ऐकून घेतलं नाही. माझे SP साहेबांना विनंती आहे की मी ॲडिशनल SP मॅडम जे आहेत तिरके मॅडम यांना देखील कॉल केला होता की मॅडम मी असं बोलतोय आणि मला त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा आहे. त्यांनी मला सांगितलं होतं की आपण अर्ज द्या आणि आपण कार्यक्रमाला उपस्थित राहावं. मी तो अर्जही त्या ठिकाणी टाईप केलेला होता, मी तुम्हाला ते दाखवू शकतो या ठिकाणी. पण याची देखील दखल या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने घेतली नाही आणि आम्हाला कार्यक्रमापासून जाण्यासाठी अडवलं. मग जी तत्परता, आमचा कुठलाही गुन्हा नसताना, कुठलीही चूक नसताना जी तत्परता या ठिकाणी या प्रशासनानं सिरसाळा पोलीस स्टेशनच्या वतीने दाखवण्यात आली, तीच तत्परता आज सिरसाळा शहरामध्ये गुटख्याचे धंदे असतील, दारूचे धंदे असतील, मटक्याचे धंदे असतील, असे अनेक अवैध धंदे आहेत. तिथून रात्रीची वाळू वाहतूक होते. या सर्व गोष्टीत या सर्व लोकांना पकडण्यामध्ये सिरसाळा पोलीस स्टेशन ही तत्परता दाखवून का, असा माझा या ठिकाणी त्यांना एक प्रश्न आहे. SP साहेबांना सुद्धा मी विनंती करतो की नाहक त्रास आमच्यासारख्या गोरगरीब कुटुंबातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना इथून पुढं आपल्या प्रशासनाकडनं, पोलीस प्रशासनाकडनं होऊ नये अशी एक आमची त्यांना हात जोडून विनंती आहे SP साहेबांना. ज्या वेळेस मला उचललं गेलं असं वाटलं की काहीतरी कार्यक्रमामुळं बोलवलं पाहिजे, पण इथं आल्याच्यानंतर असं कळालं, त्यांना नोटीस दिल्याच्यानंतर कळालं की एक कुठल्या तरी राजकीय नेत्याच्या दबावाखाली येऊन पोलीस प्रशासन काम करते आणि या पोलीस प्रशासनानं जाणून बुजून कुठल्या तरी पुढाऱ्याच्या मनावर राजकीय पक्षाच्या नेत्याच्या दबावापोटी आम्हाला इथं आणून नजरकैदेत ठेवण्यात आलं. ह्याच्या पुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे? तुमच्या संघटनेकडून म्हणा किंवा तुमच्या पक्षाकडून म्हणा, तुम्ही कशा पद्धतीनं आज ज्या पक्षामध्ये काम करत असतो त्या पक्षाच्या वतीनं आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करणार आणि पुढच्या काही काळामध्ये आता आदर्श आचारसंहितेचं पालन करण्यासाठी आम्ही कुठलेही पाऊल उचलणार नाहीत. आचारसंहिता उठल्याच्यानंतर आम्ही ह्या गोष्टीचा पुढं संवाद साधू.